आहेत. कामोठे क्रिकेट असोसिएशन अप्रतिम कामगिरी आपल्याला या असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रथमच या कामोठे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला ही इयर म्हणजे पूर्ण वार्षिक अवॉर्ड पाहायला मिळणार आहेत. तुम्ही गेस्ट करा, पण हे नॉमिनेशन मात्र तुम्हाला तुमच्यापर्यंत उद्या पाहायला मिळेल. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचं सत्र सुरू होते आणि संध्याकाळच्या सत्रातील 2 सामने अजूनही याच मैदानावरती शिल्लक आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मास्टर सूर्या 11 आणि शिवांश 11 स्टार कामोठे. हरीश मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी यायचे. हरीश जास्त वेळ घेऊ नका, चला हरीश या. मास्टर सूर्या 11 विपक्ष शिवांश 11 स्टार कामोठे या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. आजच्या दिवसातील शेवटचे 2 सामने या मैदानावरती शिल्लक आहेत. हर्षलचा पहिला चेंडू प्रणालसाठी टाकला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडूला घेतलं जाईल, फेकलं जाईल. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. पंकज घाडगे सुरक्षित कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. मास्टर सूर्या 11 संघाकडनं प्रणय शेळके आणि सोनू पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सोनू पाटील साठी चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार आणि दुसऱ्या चेंडूवरती सोनू पाटीलला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. हर्षलनं गोलंदाजीची कमाल दाखवली. त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्यासाठी लालूच दिली, मोह आवरला नाही. त्या मोहाला बळी पडताना सोनू पाटील आपण पाहतोय. विकेटचं पतन होतंय, झेल टिपला जातोय. या स्पर्धेमध्ये हर्षलच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बस ना, बस थोडा पुढे सरकून बस फक्त. मला दम नाही निघत. केसी शिवा दिसत नाही. शिवांश 11 स्टार या क्रिकेटच्या संघाकडून जर आपण पाहिलं तर हर्षल, पंकज घाडगे, गुणवंत गोवारी, संजय शेवाळे, मंगेश काका, प्रवीण खोसे ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळते. रोहित जाधव दरम्यान पुढचा चेंडू टाकला जातोय. अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सर हो सर, इथे हलक्या हाताने चेंडू काढला. अगदी गती व्हेरिएशन पाहायला मिळते. मंगेश काका येतात ते चेंडू खाली. 1 धाव घेतली जाते. षटक सुरुवात आपल्याला चांगली पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा जमल्या गेल्यात फक्त 2 धावा आणि आतापर्यंत 4 चेंडू हर्षलनं टाकलेत. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी पहिल्या सामन्यामध्ये हर्षलने जे षटक हाताळलं होतं, 2 विकेट घेत 2च धावा दिल्या होत्या. इथे काय घडणार? इथे फटका सुरेख पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मोठा फटका येतोय. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. परंतु ज्या विश्वासानं हर्षलच्या हातामध्ये चेंडू ठेवलाय ना, त्या विश्वासाला तो पात्र ठरत गोलंदाजी करतोय. रिव्हर्शिपचा स्ट्रोक या आधीच्या चेंडूवरती प्रणयनं चौकार ठोकला होता, परंतु इथं काय केलं, चुकीचा स्ट्रोक खेळला गेला. डॉट चेंडू पाहायला मिळाला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एका षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 6 धावा. हर्षलचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपतंय आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज संदीप घोडके.
चला वेळ घेऊ नका, षटकाला सुरुवात करायची. संदीप घोडके यांचा पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेने हळूवार पद्धतीने खेळून घेतलाय. डीपमध्ये चेंडू जातोय. गुणवंत गोवारी वेगाने येत आहेत. मंगेश काका येत आहेत, चेंडूला घेत आहेत, फेकतायत. एक धाव घेतली जाते. हळूवार पद्धतीने संत गतीने चाललेलं आपल्याला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेतली. हर्षलच्या पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली होती. संदीप घोडकेच्याही पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली. आणि हे दोन गोलंदाज या शिवांश 11 स्टार कामोटे संघाला असे भेटलेत ना की अगदी कमीत कमी धावा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं. तर चिकाटीचं षटक हे दोनही गोलंदाज हाताळतात, त्यामुळे कमीत कमी धावा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. पुढील चेंडू संदीप घोडके सज्ज होत आहेत. मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे का, परंतु मस्तकावरती दस्तक देत चेंडू जाईल सीमारेषा पार. पाहायला मिळेल षटकार. उत्तुंग, गगनभेदी, गगन भरारी संदीप घोडकेवरती आक्रमण चढवलं जात आहे शिवशंभो 11 प्रणय या खेळाडूकडून. अगदी नेहमी शिवशंभो 11 मध्ये खेळणारा हा खेळाडू आज मात्र मास्टर सूर्य 11 कामोटे संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्यासाठी आमंत्रित केलं होतं, लालूच दिलं होतं, परंतु फिरकी घेणारा चेंडू हे फसवलं जात आहे. गोलंदाजांची ही कमाल आहे. अगदी या चेंडूचं जर कनेक्शन चांगलं झालं तर मग मोठा फटका येऊ शकतो, परंतु व्हेरिएशन पाहायला मिळते. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 2 3 4 5 6 बाउन्स. पण थर्डमॅनला असलेले क्षेत्ररक्षक ना अगदी चपळाईने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पार पाडताना पाहायला मिळत आहेत. थर्डमॅनची जर आपण हालत पाहिली ना तर मैदानावरती खूपसा असा अडथळा त्या ठिकाणी पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षक मात्र शेवटपर्यंत अगदी नजर चेंडूवरती असते. जशी घारीची पिल्लावरती नजर असावी ना तशी क्षेत्ररक्षकाची चेंडूवरती नजर पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा पुढे सरसावून क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळतंय. ऋषी आहेत चेंडू खाली. एक धाव घेतली जाते. सुरेख फेकी पाहायला मिळते. सुरेख फेकी. अगदी फ्लॅट चेंडू होता. झेल जरी झाला नसला तरी महत्त्वपूर्ण 5 धावा संघासाठी वाचवल्या जात आहेत, कारण जर तो चेंडू तिथून निसटला असताना तर अगदी 6 धावांसाठी षटकारासाठी चेंडू गेला असता. आता कमालीचा चेंडू पाहायला मिळतोय संदीप घोडकेचा. आतापर्यंत संदीप घोडके यांचे 6 चेंडू टाकून झालेत, म्हणजे षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपले. धावफलकावरती तब्बल धावा पाहायला मिळतात त्या 16 धावा. संदीप घोडकेच्या या षटकामध्ये धावा आल्या त्या 10 धावा. एक षटकार खाल्ल्यानंतर गुड कमबॅक पाहायला मिळालं. नंतरच्या उर्वरित 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 3च धावा संदीप घोडके यांनी खर्च केल्या. आता तिसरं षटक कुणाच्या हातात देणार? तिसरं षटक येत आहे पुन्हा एकदा, पुनश्च एकदा हर्षल. हर्षलवरती मात्र या संघाकडून खूप मोठा विश्वास दाखवला जातोय, कारण तो सार्थ ठरलाय या संघासाठी. शिवांश 11 स्टार कामोटे संघ. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऋषी आहे चेंडू खाली. 5 तोडाचा मैदानावरती असणारा अडथळा. पाण्यामध्ये चेंडू अगदी त्या ठिकाणी हेवे दावे करत क्षेत्ररक्षकापर्यंत जातोय आणि तोपर्यंत एक धाव घेतली जाते. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातात. माफ करा, 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2.1. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी शेवटपर्यंत फलंदाजाला फॉलो करण्याचं काम केलं जाते.
आणि त्याला अनुसरून गोलंदाजी हर्षलच्या माध्यमातून केली जाते. मात्र ओव्हर फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला स्क्वेअर लेगला ढकलून दिले. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. जास्तीत जास्त स्ट्राईक प्रणयकडे आपल्याला पाहायला मिळते. प्रणय हा भार आपल्या खांद्यावरती घेण्याचं काम करतोय. दहा चेंडू आणि 18 धावा आत्तापर्यंत प्रणयने वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये या मास्टर सूर्य 11 कामोठे संघासाठी कुठून काढल्यात आणि ती कामगिरी तो अजूनही पूर्णपणे पार पाडतोय. तिसरं षटक चालू आहे. 3 चेंडू टाकून झालेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ या षटकातील. रिव्हर्शिपचा स्ट्रोक अटेम्प्ट केला जातोय. एक धाव घेतली जाते वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय. फेकी सुरेख पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी कलेक्शन झालं नाही. जर इथे कलेक्शन झालं असतं तर नक्कीच धावाची संधी निर्माण केली होती. प्रणय सारख्या मोठ्या फलंदाजाला आउट करण्याची संधी तुमच्याकडे होती, परंतु पंकज घाडगे काय होतंय. उत्तुंग आपल्याला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळतोय आणि ही लाईव्ह मॅच आपण पाहतोय झिऑन क्रिकच्या माध्यमातून. कामोठे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ग्लिस्टर प्रेझेंट्स कामोठे प्रीमियर लीग 2024 मान्सून धमाका. सुरेख फटकेबाजी. ज्या हर्षलनं आतापर्यंत चांगलं षटक टाकलंय ना, त्याला टार्गेट केलं जाते, त्याच्यावरती आक्रमण चढवलं जाते. पुन्हा एकदा फसवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु जशाच तसं उत्तर तू शेर है तो मैं सव्वा शेर हूं. धाव फलक जाऊन पोचतोय ते 28 धावा, 28 रन. आणि खेळाडूंना विनंती असेल कुणी खुर्चीचा वापर करू नये. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय षटक क्रमांक 4 मास्टर सूर्या 11 विपक्ष शिवांश 11 स्टार कामोठे या दोन संघांच्या दरम्यान चालू असणारा हा सामना. 3 षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली आहेत आणि 4थं षटक टाकण्यासाठी पंकज घाडगे गोलंदाजी मार्कवरती येतोय. सांघिक 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय आणि आता यष्टीरक्षक म्हणून भूमिका पार पाडण्यासाठी आपण ऋषी धनावडे यांना पाहतोय. इन स्विंग आउट स्विंग स्लोवर बॉल टाकण्यासाठी चे कामोट्यामधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं पंकज घाडगे. आणि हा पंकज गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळेल काय. पंकज घाडगे स्वतः चेंडूवरती येत आहेत. दगाफटका होऊ शकतो, धोका होऊ शकतो, म्हणून दोनही फलंदाज आपल्या सुरक्षित झोनमध्ये जाऊन पंकजचा पुढचा चेंडू क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होतीये.
एक धाव घेतली जाते. यष्टी रक्षक आहे तिथे प्रणय 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 धावबाची संधी आणि काय पाहायला मिळते, विकेटचं पतन. बाईकच्या स्वरूपानं एक धाव पाहायला मिळते आणि विकेटचं पतन. आ बैल मुझे मार, हातानं पायावरती धोंडा मारून घेणं किंवा आपल्या हातामध्ये कुऱ्हाड घेऊन आपल्या पायावरती मारणं, असं क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळते. तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होते निकू गोवारी. अगदी प्रत्येक संघामध्ये 15-15 खेळाडू आपल्याला या कामोठे प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतात. निकू गोवारीसाठी टाकला जाणारा पहिला चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळते, डॉट बॉल पाहायला मिळते. आणि 15-15 खेळाडू ज्यावेळेस खेळत असतात, मग मात्र 11च खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळवायचे असतील तर मग उर्वरित 4 खेळाडूंना मात्र त्या ठिकाणी पाठीराखी बनवून मैदानाच्या बाहेर थांबावं लागतं, बसावं लागतं. परंतु नियम आहे, सर्व खेळाडू तुम्ही तुमचे खेळवले पाहिजेत. इथे सुरेख फटका पाहायला मिळतो लॉंग ऑनच्या दिशेनं आणि क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. संदीप घोडके ही चुकी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चौकार जातोय. पंकज घाडगे त्या ठिकाणी नाराज असणार आहेत, कारण हे दुःख संदीप घोडके जाणू शकतात. गोलंदाजाच्या धावा का वाढतात, क्षेत्ररक्षण खराब झाल्यामुळे. खंडू सर, इथे मात्र फटका सुरेख स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळायचा होता, फटका फसलाय. नो मॅन लँड होतोय चेंडू, तोपर्यंत 2 धावा घेतल्या जात आहेत. 3 क्षेत्ररक्षक संत पावलाने येताना पाहायला मिळतात. गुणवंत गोवारी, कुंदन कांबळे आणि सुमित असे 3 खेळाडू आपल्याला चेंडू पाठीमागे येताना पाहायला मिळतात. निकू 3 चेंडूवरती 6 धावा केल्यात. 200चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय निकू गोवारी. आता खोलवर पद्धतीचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, त्याला चांगलं खेळलंय. एक धाव घेतली जाते. संदीप घोडके आता पा, वारंवार चुका संदीप घोडके करून होणार नाही. जुन्नरचा चित्ता म्हणून ओळखलं जातं. अगदी वेगाने चेंडूवरती सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येत आहे. चित्ता म्हटलं, चित्ता नीट ऐका, नीट ऐका जरा. पहिलीच ओव्हर आहे ना. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत ऋषी धनावडे. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. यानंतर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी श्री गणेशा टायगर फोर्स विपक्ष निशांत डिंगडॉंग 11 कामोठे दोनही संघ नायकांना विनंती. सुनील येवले चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय आणि अंबादास चला या. ऋषीचा पहिला चेंडू उजव्या एसटीच्या बाराचा बाहेरचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. भरकटलेला चेंडू, वाईड चेंडू. अवांतर धाव येते, धावफलक जाऊन पोहोचतोय त्या 37 धावा, माफ करा 38 धावा. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एसटी रक्षकाकडनं चुकी होतीये, थ्रो दिला जातोय. धावची संधी, धावाची संधी नाही, बाईकच्या स्वरूपाने एक धाव पूर्ण होतीये. आज आपल्याला लाभले गेलेले पंच दोन्हीही आपण पाहतोय अगदी निरंतरपणे चोख काम पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावाची संधी आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विशाल पाटील मॅन फ्रॉम रसायनी आणि दीपक बोराडे मॅन फ्रॉम घाटकोपर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय चोखपणे हे काम पार पाडताना पाहायला मिळतात. मोठी स्पर्धा, मोठी टुर्नामेंट म्हटलं की मग तितकेच निर्णयक्षम आपल्याला पंच मैदानावरती बोलवणं गरजेचं असतं आणि ते आपल्याला या ठिकाणी दीपक आणि विशाल सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
अरे वो बोलता मैं 11 से 19 तक था। 11 से 19 वो हर साल 2-2 साल बढ़ाता है, लेकिन था वो था तो 11 नहीं नहीं वो बोलता है अभी जाने वाला है फिर। हाँ तो वापस लेट बॉलर के लिए वो परसों सूर्यकुमार को मिल के आहे। इथे काय पाहायला मिळते स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय। ऋषी धनावडे एक धाव घेतली जाते अतिशय वेगानं। निकू गोवारी इंटरेस्टेड परंतु पहा इथे काय पाहायला मिळतंय चपळाई दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते। फलंदाज आणि गोलंदाज एक धाव घेतली जाईल आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते हर्षल तेनवलकर 2011 ते 2019 मुंबई इंडियन्स संघासाठी आणि वेस्ट इंडिजच्या संघासाठी नेट बॉलर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो हर्षल तेलवलकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय। तेलवनकरच म्हणतोय बाबा चुका माझ्या नका इथे फटका सुरेख खेळलाय। चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं। एक धाव घेतली जाते परंतु चेंडू जाईल 1-2 बाउन्स सीमारेषा पार। धावा मिळतील 4 पाहायला मिळेल चौकार आणि या खेळाडूला आठवड्यापूर्वी भेटला होता सूर्यकुमार यादवला भेटून आलेला खेळाडू आहे। अगदी श्रीलंका दौऱ्यावरून T20ची 3 मॅचची लीग खेळून सूर्यकुमार ज्यावेळेस एअरपोर्टवरती आले ना त्यावेळेस मागाशीच हर्षल तेरवणकर यांनी कळवलं की आमची भेट झाली होती। चांगले मित्र आहेत सूर्यकुमार यादव हर्षलचे। आता मात्र मोठा स्ट्रोक खेळाय परंतु उंची जास्त लांबी कमी। गुणवंत गोवारी चेंडू खाली इथे मात्र झेल टिपला जातोय। संदीप घोडके गुणवंत गोवारीच्या पावलांपासून वाचण्यासाठी बचाव करताना पाहायला मिळत आहे आणि तो बचाव सफल ठरतोय। अगदी जर मानेला झुकावलं नसतं तर मानेचा लाडू झाला असता असं पाहायला मिळतंय। चेंडू आपण पाहतोय 1 चेंडू शिल्लक आहे। 5 चेंडूंचा खेळ शिल्लक झालाय। मास्टर सूर्या 11 कामोटे संघाचे पॅकर्स संघ मालक कामोट्याचा एक धुवाधार फलंदाज अतुल पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचा एक चेंडू शेवटचं शतक म्हणजे या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा खेचण्याचा मानस निर्धार आत्मविश्वास या फाटक्यामध्ये असणार आहे का जरतरचा प्रश्न आहे। ऋषी धनावडे अतुल पाटील पुढे सरसावून पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळला। एक धाव घेतली जाईल। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडा दूरवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय। 2 धावा घेतल्या जातील फेकी होती आणि या 2 धावांवरती समाधान मानावं लागते आणि पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते। 46 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 30 चेंडूंमध्ये 47 धावांचं लक्ष्य शिवांश 11 स्टार कामोटे संघासमोर ठेवलं गेलंय। तर पुढील सामना आपण पाहणार आहोत काहीच वेळात। त्याचा टॉस इथे होताना पाहतोय निशांत 11 डिंगडॉंग विरुद्ध टायगर फोर्स श्री गणेशा या संघामध्ये। टायगर फोर्स श्री गणेशाचे कॅप्टन आपण इथे पाहतोय अंबादास शिंदे इथे हजर आहेत। तर निशांत 11 डिंगडॉंग तुमच्या कप्तानाला विनंती असेल सुनील येवले आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधायचा आहे आणि लक्षात ठेवायचं येताना आपला डिसिजन दोन्ही कॅप्टन्सनी घेऊन यायचं आहे। टॉस जिंकल्यावर काय घ्याल हा डिसिजन आधीच तुमचा ठरलेला असला पाहिजे याची दोघांनी नोंद घ्यायची आहे। तो आपण वळतो या चालू असलेल्या सामन्याच्या उत्तरार्धाकडे। चालू असलेला सामना मास्टर सूर्या 11 विरुद्ध शिवांशी 11 स्टार 11 या संघामध्ये। शिवांशी 11 स्टार या संघामध्ये चालू असलेल्या सामन्यामध्ये आपण पहिला इनिंगच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या म्हणजे 46 धावा
इथे जिंकण्यासाठी 11 स्टार या संघाला 4 षटकांमध्ये 5 षटकांमध्ये 47 धावांची नक्कीच गरज असेल. तर पंचांना एक विनंती असेल, आपण दोन्ही टीमला सांगायचं स्पीडअप करायला सामना. आपल्याला अजून एक सामना इथे नक्कीच खेळवायचा आहे आणि नक्कीच चांगलं आयोजन नियोजन आणि सगळ्या संघांनी आतापर्यंत आपल्याला जे सहकार्य केलं त्यामुळे सगळ्या संघांचा आणि सगळ्या संघ मालकांचा आपण इथे आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य आपण तुमच्याकडे उद्याच्या दिवशीही प्राप्त करू अशी आशा बाळगतो. तर वेळेवर होणारे सामने जर असले तर सगळ्यांना एक चांगले असे क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. वेळेवर होणारे सामने, वेळेवर झालेलं क्रिकेट आणि एक चांगले असे मॅचेस आपण इथे पाहिले. कामोडे प्रीमियर लीग मॉन्सून धमाका 2024. तर पुढील सामन्याचा टॉस इथे आपण करतोय. सुनील येवले निशान 11 डिंगडॉंग विरुद्ध मॉर्निंग टायगर फोर्स श्री गणेशा या संघामध्ये. तर आम्ही विनंती करतो कृष्णा मिश्रा यांना पुढील सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे. तर पंचांना एक विनंती येते वारंवार इथे आपल्या आयोजकांकडून, हा सामना लवकरच सुरुवात करायची आहे. 5 षटकाचा सामना असेल. 5 षटकाच्या पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं 5 षटकांमध्ये 46 धावा इथे कुठलेल्या. तर आपण इथे टॉस करतोय. पुढील सामन्याचा टॉससाठी आपले प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेले आहेत. खंडू राक्षी आपल्या सर्वांचे लाडके शिवशंभो संघासाठी आपण पाहतोय गेले कित्येक वर्ष त्यांना खेळताना एक लेजंडरी असा खेळाडू आपल्याला पाहतोय कामोटे नगरीमध्ये. तर टॉस करतील खंडू राक्षे. कॉल केलाय अंबादास यादव यांनी, अंबादास शिंदे यांनी आणि टॉस जिंकलाय कृष्णा. टॉस कोण जिंकलाय आणि काय निर्णय असेल? तर वळतं सामन्याच्या दिशेने 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा पाहिजे, ते म्हणजे 47 धावा. तर मास्टर सूर्य 11 साठी आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पण पहिलं षटक घेऊन येत आहे या संघाचा आयकॉन खेळाडू निकू. स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच कामोड्याचा एक ब्रँडेड असा फलंदाज पंकज घाडगे आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतो एक विस्फोटक असा अष्टपैलू खेळाडू ज्यांनी कमी वयात आपलं नाव कोरलंय कामोटे नगरीमध्ये, ऋषिकेश धनावडे. व तर सामन्याच्या दिशेने पहिला चेंडू निकू यांचा, 30 चेंडू 47 धावांचं आव्हान. शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू मारला रिटर्न टू द बॉलर सेंड आणि डॉट बॉलची सांगता होते. दुसरा चेंडू निकू यांचा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फुल लेन प्रकार चेंडूला टोलावलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफला पंकज प्रणय तिकडे बॉल गॅदर करतायत. दरम्यान संघाची धावसंख्या वाढती आहे. 1 धावांनी धावसंख्या पोचते म्हणजे 1 धाव 2 चेंडू नंतर. इथे मात्र एक चांगलासा सामना आपण पाहतोय 11 स्टार शिवांश 11 स्टार विरुद्ध मास्टर सूर्य 11 यांच्यामधील. तर आपण पाहतो एक डावखुरा असा फलंदाज, खूप कमी असे डावखुरे फलंदाज आपण पाहिलेत कामोट्या नगरीमध्ये, त्याचपैकी एक विस्फोटक असा फलंदाज तो म्हणजे ऋषिकेश धनावडे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 4 षटकार याच्या बॅटमधून ठोकलेले यांनी. पाहूया काय करतोय ऋषी या सामन्यामध्ये. नक्कीच एक मोठ्या खेळीची अपेक्षा असेल ऋषी यांच्या बॅटमधून. तर ऋषी बॉलिंगवर मार्कवर, निकू
शॉर्ट ऑफ प्रकार चेंडू, इथे चेंडूला वेल लेफ्ट केलंय. पंचांच्या निर्णयाची वाट पाहायची आणि पंच नक्कीच सांगतात हो हा वाईट बॉल आहे. क्रिकेटिंग नियमानुसार अवांतर धाव आणि अवांतर धाव यांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या पोहोचते 2 चेंडू समाप्तीनंतर 2 धावा. नक्कीच काहीशी लाईन आणि लेंथ इथे चेंज करावी लागेल निकू यांना. राईट आणि लेफ्टी कॉम्बिनेशनमुळे हे नक्कीच आपण होताना आपण कित्येक वेळा पाहिलंय. तर पुन्हा एकदा निकू स्ट्राईकवर आहे तो म्हणजे ऋषिकेश. फुल अन प्रकार चेंडू, चेंडू भिलकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेते. चेंडू जातोय मिड विकेटला. तिकडे सोनू आपल्याला पाहायला मिळते. सोनू बॉल गॅदर करून फेकतायत. तोवर 1 धाव नक्की मिळेल. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते 3 चेंडू आणि 3 धावांवर. एक चांगली अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही संघांमार्फत. आता मात्र मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज असेल. 3 चेंडूवर 3 धावा नक्की आल्यात. पंकज यांच्या बॅटमध्ये इथे मोठी फटकेबाजी नक्कीच आवश्यकता असेल शिवांश 11 स्टार या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दरम्यान हर्षद आपण इथे पाहतो क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करताना. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चेंडू भिरकाचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेने. ओव्हर एक्झॅजरेटर्सची अपील आपल्याला हर्षद यांची पाहिली. कदाचित तिकडे बॅटनी कड होती पण यष्टीरक्षकाची चुकी आणि इथे झेल बाजूची संधी गमावून बसलेत हर्षद. एक मोठा मासा जाळ्यामध्ये फासण्याचा हा प्रयत्न होता. इथे मात्र कॅच सुटलाय. पाहूया पंकज काय बदला घेतील सुटलेल्या कॅचचा. आणि इथे पंकजने दाखवलंय माझा विकेट काय इम्पॉर्टंट आहे, का मी सोडलेल्या कॅचला माफ करत नाही, चुकीला माफी नाही आहे सांगत असताना पंकज तोलावतो चेंडू मिडुक्याच्या दिशेने. आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकता. त्यांनी बॉल जज केला, लेंथ जज केली आणि इथे पुल केला. पुल होतोय सक्सेसफुल. चेंडू चाललाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. एक चांगली अशी फलंदाजी आपण नक्कीच पाहतोय पंकज गाडगे यांच्या बॅटमधून. पहिले 3 चेंडूवर रीड केलं निकू काय लेंथ टाकतोय काय लाईन टाकतोय. इथे मात्र जज केलं आणि चेंडूला पोचवलं सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. 5 चेंडू नंतर धावा झाल्या ते म्हणजेच 9 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील निकू यांचा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर पंकज. रोमहर्षकाचा सामना. फुल अँड प्रकार चेंडू, चेंडू भिरकावचा प्रयत्न होता. चेंडूला मारलं स्ट्रेट डाऊन द बॉलर सेंट. तिकडे प्रणय बॉल गॅदर करतायत. दरम्यान 1 धावनी धावसंख्या वाढते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत ते म्हणजे बिनगडी बाद 10 धावा. आता मात्र समीकरण असेल ते म्हणजे 24 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. नक्कीच एक चांगला सामना एंड असताना आपण हा पाहतोय. एक चांगला सामन्याच्या रिझल्टकडे आपण नक्कीच झुकलेला पाहतोय. शिवांश 11 स्टार विरुद्ध मास्टर सूर्य 11. पाहूया काय होतं या सामन्यामध्ये. पहिलं षटक खूप चांगल्यारीत्या हाताळलेलं निकू यांनी. पहिल्या षटकात 11 धावा फक्त खर्च केल्यात. 10 धावा फक्त खर्च केल्यात. तर निकू यांची जागा घेण्यासाठी येत आहे अजून एक असा तेज तर्रार गोलंदाज गणेश कोळी. 9 पाड्याचा खेळाडू आपण पाहतो. गेले कित्येक वर्ष 9 पाड्यासाठी पहिली ओव्हर आपण त्याला टाकताना पाहिलं. तर पाहूया गणेश काय करतो. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो म्हणजे एक षटकार मारलेला पंकज. फुल अँड प्रकार चेंडू, चेंडूला भिरकावलंय कव्हरच्या दिशेने. दरम्यान हर्षद तिकडे बॉलवर येत आहेत. हर्षद बॉल गॅदर करतायत. 1 धाव मिळते. एक चांगलीशी सुरुवात गणेश कोळी यांच्या मार्फत. 1च धाव खर्च केली आहे. एक चांगलासा बॉल आपण पाहिला. फुल अँड प्रकारचा चेंडू होता ऑफ साइड ऑफ स्टंप. ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता पंकज यांना आणि ब्लॉक सक्सेसफुल झालाय त्यांचा आणि 1 धाव नक्कीच मिळते पंकज यांना. तर आता मात्र स्ट्राईकवर येतो म्हणजे डावखुऱ्या हाताचा फलंदाज ऋषी. गणेश विरुद्ध ऋषी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र वेगावर स्वार झालाय गणेश आणि ऋषी पोचायच्या आधी बॉल बॅटवर पोचला आणि चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने 1 धावेसाठी. तर एक चांगला सामना आपण इथे पाहतो मास्टर सूर्य 11 विरुद्ध शिवांश 11 स्टार यांच्यामध्ये. या 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पुसते ती म्हणजे 12 धावा. आता पंकज विरुद्ध गणेश. फुल अँड चेंडू सबमरीन डिलिव्हरीने ज्याला आपण पाहतो आणि नक्कीच सबमरीन डिलिव्हरी खेळणं हे काही सोपं काम नसतं. नक्कीच एक जादुई अशी गोलंदाजी आपण पाहतो गणेश यांची. सबमरीन प्रकारचा चेंडू, चेंडू पिच होऊन उसळी नाही घेत आहे आणि चेंडू चाललो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तर दोन्ही संघांना विनंती असेल पंचांकडे काही आर्ग्युमेंट करायची नाही. पंच आपले न्यूट्रल पंच आहेत.
पुढील चेंडू शॉर्ट ऑफलाईन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू हळूवार आला आणि पंकज आधी शॉट खेळून बसले. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगलं षटक हाताळतोय गणेश कोळी आपल्या संघासाठी. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्यात. इथे मात्र एक मोठ्या षटकाराची गरज असेल पंकज यांच्या बॅटमधून. पाहूया पंकज कमबॅक करतील का. मगाच्या षटकामध्ये त्यांनी दाखवलं षटकार मारून. नक्कीच पाहूया पुन्हा एकदा पंकज विरुद्ध गणेश. रोमांचक असा सामना. इथे मात्र चेंडूला कट केलाय. पॉवरफुल कट. चेंडू चाललाय प्रणय कोळी यांच्या हातामध्ये. प्रणय कोळी बॉल गॅदर करून फेकेपर्यंत 1 धाव नक्कीच मिळते. खूप चांगली असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं प्रणय यांचं. वाऱ्याच्या वेगाने आलेला बॉल जज केला, त्याला पकडला आणि थ्रो करण्यात यश मिळते प्रणय यांना. आता समीकरण बदलते आपल्याला. स्कोरर आमचे सांगतात 19 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. नक्कीच 2 मोठे फटके आले तर हा सामना कायापालट होऊ शकतो. शिवांची 11 स्टार या संघामार्फत कोणाच्या बॅटमध्ये येतील ते नक्कीच प्रश्न असेल. ऋषी की पंकज. पुढील चेंडूला कट केलंय. चेंडू चालला थर्डमॅनच्या दिशेने. अतुल पाटील स्वतः आपण पाहू शकतो संघमालक तिकडे चेंडूवर बॉल गॅदर करून फेकतायत. तदरम्यान 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 15 धावा. आता मात्र समीकरण 18 चेंडू आणि 32 धावा हा सामना जिंकण्यासाठी. पाहूया काय डिसिजन घेतोय कॅप्टन सोनू पाटील. कोणाकडे जातोय ह्या षटकासाठी. आतापर्यंत खूप चांगला सामना आपण पाहिला. तर एक छोटीशी अशी टीम मीटिंग आपण इथे होताना पाहतोय. मास्टर सूर्य 11 या संघाची ह्याचीच गरज असते. जेव्हा तुम्हाला धावा डिफेंड करायचे असतात सगळ्यांनी एकत्रित होऊन डिस्कशन करायचं असतं आणि सांगायचं असतं कुठचा बॅट्समन काय प्रकारे खेळतो. हीच खरी मजा आहे प्रीमियर लीग षटकाच्या सामन्यांची. कित्येक वर्ष आपण पाहतो एकमेकांच्या संघामध्ये खेळत असतात. इथे मात्र ऑक्शन पद्धतीने केलेले सामने, चिट्ट्यांच्या स्वरूपात खेळलेले सगळे खेळाडू एकमेकांचे स्ट्रेंथ्स एकमेकांचे वीकनेस ते जाणतात. चला तर मास्टर सूर्य तुम्हाला विनंती असेल आपली छोटीशी टीम मीटिंग संपवायची आहे. हॅलो. तर नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येईल तो म्हणजे या संघाचा एक अष्टपैलू असा खेळाडू. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं. पंचांचा निर्णय ते बॉलची मागणी होते कृष्णा. तर एक अष्टपैलू असा खेळाडू जसं आपण म्हणतो प्रणय शेळके या संघामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच 3 प्रणय या संघामध्ये आपण पाहिलं. 3 प्रणय लोकांनी या फॉर्म भरले आणि 3ही प्रणय एकाच टीममध्ये आपण खेळताना पाहतोय. तर प्रणय शेळके स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच पंकज गाडगे. एक चांगला असा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तर स्पीडअप करायचं आहे. दोन्ही संघांना नक्कीच विनंती आहे स्पीडअप करायचं. आपल्याला अजून एक सामना इथे खेळवायचा आहे. घड्याळा तिकडे वाजलेत 5:05. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. तर 18 चेंडू आणि 32 धावांची नक्कीच इथे गरज असेल. वळतो मॅचच्या दिशेने पहिला चेंडू प्रणय यांचा स्ट्राईकवर असेल. पंकज ओपन स्टान्स घेऊन खेळताना पंकज इथे सफल होऊन पुल करण्याचा प्रयत्न. पुल मात्र चुकलाय. इथे पुल अनसक्सेसफुल. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. खूप चांगली अशी फेकी करतोय. 1 धाव तर नक्कीच मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 16 धावांवर. थेंबे थेंबे तळे साचे असा प्रमाणे हा सामना हा जिंकावा लागेल. शिवांची 11 स्टार हा संघाला मोठ्या षटकारांची नक्कीच गरज असेल. एखाद दुसरे मोठे षटकार आले तर नक्कीच हा सामनामध्ये पुन्हा एकदा प्रवेश करते ते म्हणजे शिवांची 11 स्टार. षटकारांची अपेक्षा असेल ऋषी आणि पंकज यांच्या बॅटमधून. फुल चेंडू इथे मात्र हेलिकॉप्टर इथे टोलावलाय चेंडू. पहिला षटकार येतो ऋषी यांच्या बॅटमध्ये ज्याच्यासाठी ऋषीला मानलं जातं आयकन या संघाचा. त्याचप्रमाणे डिलिव्हर करतोय ऋषी. तर आता मात्र समीकरण बदलत आहे. 16 चेंडू आणि 25 धावा. खूप चांगला असा शॉट आपण नक्कीच पाहिला ऋषी यांचा. प्रणय यांनी फुल लेंथ चेंडू टाकलेला. चेंडू त्याला प्रत्युत्तर दिलं ऋषी यांनी हेलिकॉप्टर शॉटच्या दिशेने. वळतोय मॅच पुन्हा एकदा फुल लेंथ चेंडू. इथे मात्र चेंडूला टोलावलं स्क्वेअर लेग कीपरच्या दिशेने आणि इथे अजून एक चूक होते यष्टी रक्षकाची.
कॅचेस विन मॅचेस ज्याला आपण नक्कीच कित्येक वर्ष ऐकत आलो क्रिकेटमध्ये. मगाशी आपण पाहिलं हर्षद यांनी पंकज यांची कॅच सोडली आणि पंकजने पुढील चेंडूवर खरपोच समाचार घेऊन षटकार लगावला. इथे मात्र कॅच सोडली आहे ऋषी यांची. बदला घेईल का पंकज? पाहूया काय होतं या चेंडूवर. तर क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करताना आपण पाहतोय. नक्कीच काही फेरबदल जर आपण केले तर सक्सेसफुल होऊ शकतात. त्याप्रमाणे आपण पाहतो आता सोनू पाटील स्वतः कर्णधार यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. पावसाळी क्रिकेटमध्ये आपण खूप क्वचित असं पाहतो ऊन पडताना. तर आपण आता एक चांगला असा खेळासाठी दिवस, बॅटिंग फ्रेंडली विकेट नक्कीच आपल्या इथे पाहायला मिळाली. पावसाने आज काहीशी विश्रांती घेतली आहे दुपारच्या सत्रापासून. फुलेंचा चेंडू आणि जसं म्हटलं पंकज यांनी खरपोच समाचार घेणार का? आणि पंकज हो म्हणलेत आणि नक्कीच षटकार मारलाय. या षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचती म्हणजे 29 धावा. आता मात्र 14 चेंडू आणि 18 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. जसं आम्ही म्हणतो सामना रंगला. एक चांगल्या सामन्याच्या एंडकडे आपण नक्कीच वळतोय. 2 मोठ्या षटकारांची गरज होती आणि ते नक्कीच डिलिव्हर केलेत पंकज आणि ऋषी यांच्या बॅटमधून. आता मात्र 14 चेंडू आणि 18 धावा. 2 चेंडू प्रणय यांच्या शिल्लक. पाहूया काय करतो प्रणय आपल्या संघासाठी. फुल चेंडू, चेंडूला भिरकावलं लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग ऑनला फिल्डर गॅदर करतात बॉल दरम्यान. एकच धाव नक्की मिळेल. चांगला कमबॅक प्रणय यांच्यातर्फे आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकार आणि 1 धावांनंतर आपण पाहतोय शेवटच्या चेंडूकडे वळतोय. 4थ्या ओव्हरच्या 3ऱ्या ओव्हरच्या 13 चेंडू आणि 17 धावा इथे पाहिजे असेल. स्ट्राईकवर येतो म्हणजेच 1 षटकार मारलेला ऋषिकेश धनावडे. शॉर्ट ऑफ लाईन बघा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पुल इज अनसक्सेसफुल. ऋषी यांचा चांगला प्रयत्न. इथे मात्र वेग बदलला प्रणयनी आणि स्लोअर वननी डॉट बॉलची सांगता होते. 12 चेंडू आणि अजून जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. पाहूया कॅप्टन सोनू पाटील कोणाकडे वळतात या ओव्हरसाठी. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल तर नक्कीच जे 2 कॅच आपण पाहिले जे मिस झाले हर्षदकडून ते नक्कीच महागडे ठरत आहेत. दोन्ही फलंदाजांनी आपलं कौशल्य दाखवलं आणि दोन्ही फलंदाजांनी षटकार मारून या मॅच मध्ये आपल्या संघाला पुनश्च आगमन करून दिले. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. इथे मात्र येतोय या संघाचा एक आयकन खेळाडू निकू गोवारी यांना आपण पाचारण केलंय. सोनू यांनी 4थ्या षटकासाठी स्ट्राईकवर असेल तो म्हणजे आतापर्यंत 2 षटकार आणि 4 सिंगल रन काढलेला पंकज गाडगे. पाहूया काय विचार असेल पंकज यांच्या मनामध्ये. 2 षटकार तर नक्कीच पाहायला मारायचा विचार असेल पंकज यांचा सो दॅट सामना सेव्ह करू शकतील. त्याचप्रमाणे निकू यांचा देखील एक विचार असेल की पंकज यांची मोठी विकेट नक्कीच घ्यावी. तर बेस्ट असेल बेस्ट असा सामना. 12 चेंडू 17 धावा. फुल चेंडू, चेंडूला मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने. ज्यासाठी पंकज ओळखलं जातं त्याच कामासाठी पंकज आपला कौशल्य दाखवताना आणि चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. षटकार. 11 चेंडू आणि 11 धावा नक्की आता फक्त पाहिजे असेल हा सामना जिंकण्यासाठी. जसं आपण म्हणतो पावसाने काहीशी विश्रांती घेतली दुपारच्या सत्रामध्ये आणि हा बॅटिंग फ्रेंडली ट्रॅक झालाय की काय. मगाशी आपण पाहिलं 50 धावा होताना 60 धावा होताना नक्कीच एक बॅटिंग फ्रेंडली ट्रॅक हा असणार आहे. बॉलरचे कौशल्य नक्कीच पणाला लागलेलं आहे या ट्रॅकवर. 11 चेंडू आणि 11 धावा. पाहूया निकू. तर आपण सगळे पाहत आहात ग्लिस्टर इलेक्ट्रिकल प्रेझेंट्स कामोडे प्रीमियर लीग मान्सून धमाका 2024 को पावर्ड बाय शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर. अंबादास शिरसाट यांच्यातर्फे हे आयोजन आपण पाहतोय. वरच्या मॅचच्या दिशेने 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगला असं कमबॅक पाहायला मिळालं निकू यांचं. शॉर्ट ऑफ लाईन प्रकारचा चेंडू होता. आधीच रीड केलेलं बॅट्समन शफल होतं आणि तेवढाच बाहेर त्यांनी बॉल टाकला निकू यांनी. दरम्यान 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. पंकज ऑन स्ट्राईक. फुल अँड चेंडू, चेंडूला मारला हेलिकॉप्टररित्या. चेंडू चालला मिड विकेटच्या दिशेने. मिड विकेटला गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि पंचांचा निर्णय येतोय. 4 धावा.
या 4 धावा नक्कीच महागड्या अशा ठरतील. 9 चेंडू आणि मात्र 7 धावांची गरज असेल इकडे हा सामना जिंकण्यासाठी. काहीसं सोपं असं आव्हान पंकज आणि ऋषी या जोडीसाठी. खूप चांगली अशी फलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये शांत अशी खेळी गेली, दुसऱ्या षटकामध्ये शांत खेळी गेली, मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये विस्फोटक अशी खेळी खेळताना आपण दोघांनाही पाहतोय. 9 चेंडू 7 धावा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक चेंडूवर आपण पाहतोय समीकरण थोडंफार बदलताना, कधी मास्टर सूर्याच्या साईडने झुकताना, कधी शिवांश 11 स्टारच्या साईडने झुकताना. 8 चेंडू 7 धावा. फुल अँड चेंडू, चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न होता मात्र इथे पुल इज अनसक्सेसफुल आणि इथे पंकज होतोय बाद. नक्कीच निकू याची वाट बघत होता. ती विकेट आता मिळाली आहे, पण विकेट लेट मिळाली आहे का? 7 चेंडू 7 धावा. तर पाहावं लागेल, ही विकेट तर आपल्याला मिळाली आहे, पण पंकज यांची विकेट परफेक्ट टाइम झाली आहे अशी विकेट. तर पंकज यांची जागा घेण्यासाठी येत आहे अजून एक असा आयकॉन खेळाडू या संघाचा, एक यश. एक खूप चांगलं असं बॅटिंग आपल्याला दरवेळी याच्यातर्फे पाहिली. तर पंकज यांची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय अजून एक असा अष्टपैलू खेळाडू गुणवंत गोवारी उर्फ अमित गोवारी यांना. अमितकडे ती ताकद आहे, अमितकडे ती क्षमता आहे. 2 चेंडू 2 षटकार मारून हा सामना संपवायची. दरम्यान आयोजकांतर्फे आपल्याला अजून एक इथे सूचना येते की अमित गोवारी यांच्यातर्फे बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलरला शूज हे पुरस्कृत करण्यात आले. त्यामुळे आम्ही सर्व मंडळाच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्याने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. दरम्यान वळतो सामन्याकडे. 7 चेंडू आणि इथे 7 धावांची गरज असेल. स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच अमित गोवारी, बॉलिंगला निकू. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ढकलायचा यश मिळते आणि 1 धाव नक्की मिळते. काही मोठे फटके खेळायचा प्रयास नाही इथे गुणवंत गोवारी यांचा. नक्कीच कॅल्क्युलेटेड रिस्क आणि कॅल्क्युलेटेड क्रिकेट आपण खेळताना कित्येक वर्ष पाहिले गुणवंत गोवारी यांना. 6 चेंडू आणि 6 धावांची नक्की गरज असेल. हा इथे हा सामना जिंकायचा असेल. पाहूया कॅप्टन सोनू पाटील कोणाकडे वळतोय, कोण असेल तो बॉलर ज्याला ही जबाबदारी देतील. 6 चेंडू आणि 6 धावांची. तर आजच्या दिवसातील हा सातवा सामना आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाडी शेवटचं आणि क्रुशियल अशा षटक टाकायला आले ते म्हणजेच मेहमूद. एक चांगला असा फलंदाज आणि गोलंदाज आपण ज्यांना दरवेळी पाहत आलो मेहमूद यांना. 6 चेंडू आणि 6 धावा. एक ॲनिमेटेड असा गोलंदाज आपण पाहतो, जेव्हा पण विकेट घेतो त्यांचं सेलिब्रेशन पाहण्यासाठी अख्खा कामोठे वाट बघत असतं. असं हे बॉलर मेहमूद आलेले आहेत. स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच अमित गोवारी. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि इथे मात्र आपण काय पाहतोय, गुणवंत गोवारी तुम्हाला विनंती असेल मेहमूद यांना पण एक शूज स्पॉन्सर करावेत. बॉलिंग टाकताना जे शूज इथे फाटलेले आहेत, तर नक्की चांगली बॉलिंग जर तुम्ही केली तर बेस्ट बॉलर म्हणून तुम्हाला इथे शूज देण्यात येतील, याची नोंद घ्यायची आहे मेहमूद. तर वरतो सामन्या दिशेने 6 चेंडू आणि 6 धावा. शॉर्ट ऑफ चेंडू, चेंडूला भिरकावलाय, चेंडू चाललाय फिल्डरच्या हातामध्ये आणि इथे आगळा वेगळा कॅच इथे मागणी होते. मात्र पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल आपल्याला. तर दोन्ही संघांना विनंती असेल थांबायचे. पंच डिस्कस करतील, पंच एकमेकांशी डिस्कस करून सांगतील. तर नक्कीच दोन्ही संघांना विनंती असेल वाद नाही घालायचे. पंचांना रिव्ह्यू करायची चान्स असेल. तर नक्कीच पंचांनी तिसरा पंचांकडे दाद मागितली आहे.
आमचे यूट्यूब लाईव्हचे सर्व आणि इथे पुन्हा एकदा आपण जज करतोय लाईव्हमध्ये. खूप चांगलं असं लाईव्ह आपण इथे पाहतोय सँडी भगत यांच्यातर्फे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये नक्की ते झेल सुटला होता. पायाचा झेल कुठे बाउन्स घेतलाय, पायावर की जमिनीवर. तर इथे रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय आणि इथे मात्र गडी होतोय बाद. नक्कीच पहिल्या चेंडूवर गडी बाद होता आणि मेहमूदांना मिळते एक मोठी अशी विकेट. बडी मछली जाल में गुणवंत गोवारी यांचा विकेट. नक्की ते पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच सुटलेला, मात्र चेंडू उडाला पायावरून आणि इथे आयवा कॅच आपल्याला पाहायला मिळाली. तर मनोज यांच्या मार्फत आपण ही पाहिली. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच सुटलेला, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये एक चांगला असा झेल घेतला आणि आपण पाहिलं मेहमूद यांना कशासाठी त्यांना बोलवलं आणि तेच डिलिव्हर करताना पहिल्या चेंडूवर विकेट बाद आणि गडी बाद होतो, म्हणजेच गुणवंत गोवारी. तर नक्कीच गुणवंत गोवारी यांची जागा घेण्यासाठी येता येतं, म्हणजेच अजून एक आक्रमक असा फलंदाज या संघाचा आयकॉन खेळाडू हर्षल पाटील. थँक्यू. आता 5 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. आपण पाहतोय फुल्ली चार्ज मेहमूद यांना. दरम्यान आपण काय पाहतोय, जोपर्यंत पंच रिव्ह्यू घेते तोपर्यंत मेहमूद यांनी शूज बदलून आलेत. वाह, क्रिकेटवर असणार त्यांचं प्रेम नक्कीच आपल्या सगळ्यांनी गेली कित्येक वर्ष पाहिलंय. 5 चेंडू आणि 6 धावा. मेहमूद स्ट्राईकवर असेल तो म्हणजे हर्षल. प्रत्येक चेंडूवर हा सामना पासा पलटताना आपण पाहतोय. कधी मास्टर सूर्याच्या संघातर्फे, कधी शिवांश 11 स्टार या संघातर्फे. मेहमूद स्ट्राईकवर आहे. हर्षल फुल लॉस प्रकारे चेंडू पुल करायचा प्रयत्न होता. इथे मात्र मिस टाइम चेंडू चालला स्क्वेअर लेगला तिकडे आपण पाहतो चांगली अशी फिल्डिंग आणि फेकी होते. दरम्यान एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते आणि तो समीकरण पोहोचतंय 4 चेंडू आणि 5 धावांवर. तर हा सामना संपवायचा असेल तर नक्कीच बॅटिंग चांगली करावी लागेल ऋषी यांना. आतापर्यंत खूप चांगली अशी फलंदाजी आपण पाहिली आहे ऋषी यांची. तर निशान 11 डिंगडॉंग संघाला आपला निर्णय कळवायचा आहे. तर पंच तुम्हाला विनंती असेल तर सामन्या दिशेने 4 चेंडू आणि 5 धावा. इथे मात्र अवांतर धाव. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव नक्कीच मिळते. फिल्डर गॅदर करून फेकताय तोवर 2 धाव मिळत आहे आणि खूप चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली आपल्या ऋषी यांच्या तर्फे. आता मात्र समीकरण बदलत आहे. समीकरण येऊन ठेपलंय. 3 चेंडू 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. 4 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच आतापर्यंत खूप चांगलं षटक हाताळलेलं मेहमूद यांनी, मात्र वाईड आणि +2 रन्स, त्यामुळे 3 धावा मिळतील या चेंडूवर. 4 चेंडू आणि मात्र जिंकण्यासाठी 2 धावा. या विजयाचा शिल्पकार नक्कीच ठरतोय तो म्हणजे ऋषिकेश धनावडे. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग ऋषी यांच्या बॅटमध्ये आपण पाहिली. अजून एक षटकाराची ते सगळ्या फॅन्सची मागणी आहे. ते आपण पाहतोय कुंदन कांबळे. एक षटकाराची आवश्यकता ऋषी यांच्या बॅटमधून. सामन्या दिशेने वळतोय. इथे चेंडूला कट केलाय. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. चेंडूवर येतात प्रणय. दरम्यान 1 धाव नक्कीच मिळते. आता मात्र धावा बरोबर झाल्यात. 3 चेंडू आणि 1 धाव गरज असेल तर शिवालंके तुम्ही जिथे कुठे असाल तुम्हाला विनंती असेल स्टेजशी संपर्क साधायचा आहे. तुमचे सह आयोजक कृष्णा मिश्रा तुमची ते वाट पाहत आहेत. दरम्यान निशान 11 डिंगडॉंग आपला इथे निर्णय कळवायचा आहे. सुनील येवले. निशान 11 डिंगडॉंग आपला निर्णय.
चालू असणार सामना. 3 चेंडू आणि मात्र 1 धावेची गरज. हर्षल स्ट्राईकवर, बॉलिंगवर तर ते म्हणजे मेहमूद. 2 डॉट आले तर नक्कीच या सामन्यामध्ये एक चुरस निर्माण होईल. फुल चेंडू, चेंडूला मारलाय बाउंड्रीच्या दिशेने. चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि एक चांगला चौकार आणि हा सामना जिंकलाय शिवांची 11 स्टार या संघाने. नक्कीच ऋषिकेश धनावडे ठरलाय या सामन्याचा शिल्पकार. आणि पाहूया आपण मॅन ऑफ द मॅच कोण ठरतंय या मॅचचा. तर अनडाउटेड मॅन ऑफ द मॅच नक्कीच असेल या मॅचचा, तो म्हणजेच मोरिया 11 संघातर्फे आपण गेले कित्येक वर्ष त्यांना पाहिलं, तोच आयकॉन खेळाडू पंकज गाडगे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर शिवालंके आपण जिथे कुठे असाल स्टेजशी संपर्क साधा शिवालंके. तर पुढील सामना निशांत 11 डिंगडॉंग विरुद्ध मॉर्निंग टायगर श्रीगणेशा मॉर्निंग टायगर फोर्स यांच्यामध्ये. निशांत 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय इथे घेतलाय. आमंत्रित केलंय ते म्हणजे मॉर्निंग टायगर फोर्स श्रीगणेशा या संघाला फलंदाजीसाठी. एक चांगलासा सामना आजच्या दिवसाचा शेवटचा सामना आपण इथे पाहतोय. हजारोच्या संख्येने इथे आलेले प्रेक्षक, क्रिकेटवर असलेले दर्दी प्रेक्षक